लागतोय? अरे हसू येतंय तर हस ना, आनंदात आहेस तर दाखव, आम्हाला काही वाईट नाही वाटणार आहे. हो काय रे दिगू, आमच्यापासून काही लपवतोयस का? की ही सखू समोर आहे म्हणून विषय टाळतोयस? बरं ते जाऊ दे, आमची नवीन नवरी कुठे आहे? रमाई, तूच आता माणिकला लवकर उठायची रीत शिकव. वा रे वा, म्हणजे तू रात्री जागरण करवणार आणि आम्ही सासूरवास करायचा का रे? अरे असू दे रे, नवीन लग्न झालंय ना, झोपू दे तिला. हे दिवस परत येत नाहीत रे. थांब रमाई, मीच जाऊन उठवते. तू कशाला ताई? काम सकूला सांग, ती कशाला आहे? तिची ना ओटी भरून आपण सगळ्यांनी तिच्या कानात सांगूया, मग तिला ऐकू येईल. काय गये, ऐकू येत नाही तुला? जा जाऊन माणिकला उठव. आणि भास्कर अंगावर जाऊ नकोस, झोपलेला माणूस दचकतो. जा. अगं सखू, लवकर ये गाणी, भांडी काढून ठेवते घासायला. ह्या फुलांच्या पाकळ्या आज जरी ताज्या टवटवीत वाटत असल्या ना, तरी उद्या ह्या कुस्करलेल्या असतील. त्या सुद्धा तूच साफ करायची. माणिकताई, माणिकताई, त्या घरातल्या दासीला, त्या सखूला सांग, इकडे येऊन आमची खोली आणि अंथरुण पांघरुण आवरायला. अगं सखू, तू आलीस होय? कळलंच नाही ग मला. अगं रात्रभर झोप नाही झाली ना आमची. अगं डोळाच उघडत नव्हता माझा. सखू, अगं मी तुला काल रात्री एक गुपित सांगणार होते आणि ते सांगितलं नाही म्हणून रागवून निघालीस का? सांगते ना, सांगते. अगं ऐक तरी, सावकार सर्वार्थाने आता फक्त माझे झालेत. अशी पळून गेलीस तरी पळून पळून जाशील कुठे ग? या वाड्यातच कुठेतरी जाशील ना? मी तिथे येऊन तुला गाठेन.
अगं आणखीन भांडी आहेत ग घासायची. आता भांडी सुद्धा मीच काढून न्यायची का घासायला? मला मला कामाला लावते का ही? थांब, तर नसलेली भांडी सुद्धा तुझ्याकडून घासून घेते की नाही ते बघ. काय ग सखू, मी तुला खोलीत एवढं महत्वाचं गुपित सांगत होते, तुझ्या लक्षात नाही आलं का? कोणी बोलत असताना असं मध्ये जायचं नसतं. नाही आलं लक्षात. हो, खरंच वाटलंच मला. नाहीतर तू मुद्दामून काही माझं मन मोडणार नाहीस. असू दे असू दे, काही हरकत नाही. मी म्हंटलच, तू जाऊन जाऊन जाणार कुठे? चूल घरात, नाही तर परसदारात असशील. आणि तसही मला जे बोलायचंय ते मी तुला कुठेही येऊन ऐकवू शकते, नाही का? सांगू ना? हो, सांगा. पण बघ बाई, नाही म्हणजे तुला सहन होईल ना? म्हणा त्यात न सहन होण्यासारखं काहीच नाहीये. मला सांग, तू कुठपर्यंत ऐकलंस? हसू दे, मीच सांगते. आम्ही की नाही, तुम्हाला हवं तिथून सांगा, माझं काहीच म्हणणं नाहीये. सांगते ना, अशी सोडते की काय? आई ग, बघितलंस ना, आत्ता सुद्धा जांभई आली. झोपच नाही झाली ना माझी. म्हणजे जागरण झालं ना, सवय नाही बाई मला. पडल्या पडल्या झोप लागते मला. पण सावकार सावकार झोपू देतायत कुठे? इश्श, सावकारांचा धसमुसळेपणा मी शब्दात सांगूच शकत नाही. सावकारांच्या डोळ्यातले ते स्वप्नाळू भाव मी आजपर्यंत कधीच पाहिले नव्हते. मी सांगते ना, असे भाव आजवर कुणीही पाहिले नसतील. ते मी पाहिलेत.